ओम जय गुरुदेव. सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद. माझे व्हिडिओ पाहत आहेत, सगळे सबस्क्राईब करतायत, खूप छान आहे. आणि चांगले चांगले कमेंट येत आहेत, खूप छान आहे. आणि खरंच या उपायांनी तुमचं जीवन बदलेल आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल. तर बऱ्याच लोकांना अशी शंका असते की आपल्याला काहीतरी त्रास होतोय, कशामुळे होतोय, कोणीतरी करणी केली का, किंवा काय झाले, कशामुळे होते, शक्यतो करणे केली, असा सगळ्यांचा प्रश्न असतो. तर कोणाला कुठून त्रास असतो, कोणाला शेजाऱ्यांकडनं त्रास असतो, कोणाला नातेवाईकांकडनं त्रास असतो, कोणाला घरातल्या घरातच मतभेद असतात. तर मग असे प्रकार चालू असतात. आता घरातले मतभेद हे तर बऱ्याच ठिकाणी होत राहतात. पण ज्यांना असा संशय आहे की कुणीतरी करणी केलेली आहे, तर मग ते कसं, तर मग त्याचे लक्षणं काय आहेत, तर मी ते तुम्हाला आज सांगणार आहे. तर ज्या लोकांना करणी झालेली असेल किंवा कुणी करणी केलेली असेल, ते करणी का करतात, कशासाठी करतात, हे तुम्हाला माहिती आहे का? कारण तुमचं काहीतरी चांगलं आहे हे कोणाला जर बघवत नसेल, तर ते लोक जळावी वृत्तीने तुमच्यावर काहीतरी तंत्रक्रिया करतात. त्याला आपण करणी असं म्हणतो. मग ते करणी जी आहे, तंत्रक्रिया, ती खूप प्रकारची आहे. तर मग आता कुणी कुणी मशान करणी करतं, कुणी कुणी कुठं काळूबाईच्या डोंगरावर जाऊन करणी करतात. जास्त करून लोक त्यासाठीच जातात, दर्शनाला कमी जातात. बरेचसे लोक करण्या करायसाठी आईचा सहारा घेतला, आईचं नाव घेतात, तिथं जातात. बरं. आणि काही काही लोक काय करतात की एखाद्याच्या जर कोणावर ते जळत असतील, मनातल्या मनात सारखं त्याचं काहीतरी असं वाईट चित्तत असतात. ते त्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव होत असतो. मग ते काय करतात, फक्त तेवढंच करून थांबत नाहीत. आता त्यांच्याशी वाद असेल ज्या व्यक्तीशी, त्या व्यक्तीवर जळत असतात. मग आता ते एकटं जळल्याने काय त्यांचं काय शांतता होत नाही. मग ते काय करतात, त्या व्यक्तीच्या जे संबंधात आहेत किंवा जे संपर्कात आहेत त्या व्यक्तींना त्यांच्याबद्दल वाईट सांगायला सुरुवात करतात. त्या व्यक्ती त्यांच्या ओळखी पाळखीच्या लांब राहत असतात, त्यांना काय माहिती नाही, हे आपले शेजारी राहतात. तर मग हे काय म्हणणार, आम्ही शेजारी राहतोय, आम्हाला माहिती आहे, ते अशी आहे, ती तशी आहे, तो असा आहे, तो तसा आहे. म्हणजे पुरुषपेक्षा स्त्रीवर जास्त ह्या तंत्रक्रिया चालतात किंवा ह्या अशा वाईट गोष्टी चालतात. मग सुरुवात कशी होती, मग ही लोक काय करतात, हळूहळू सगळं तुमचं संपर्क तिथं बिघडवण्याचा प्रयत्न करतात. कोणी तुम्हाला चांगलं म्हणत असेल तर ही जाऊन सांगणार, ती काही चांगली नाही आहे, तिच्याशी काही बोलू नका, ते असे ते तसे. झाली सुरुवात. मग त्याच्यानंतर मग ह्यांना दररोज ते बोलण्याची सवय चालू होती. मग अशा बायका ऐकणाऱ्या ऐकतात आणि ह्यांना माहिती तर काय नसतं, पण त्या व्यक्तीचं ऐकून ज्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे त्याच्याबद्दल राग मनात, तुम्हाला काहीच माहिती नाही, पण फक्त ती व्यक्ती त्या व्यक्तीवर जळती आहे. पण तिने तुम्हाला सांगितलं म्हणून हे तिसऱ्यांनाच एवढं त्यांचं खरं वाटायला लागतं. पण तुम्हाला माहिती आहे का, त्या व्यक्तीने तिचा तिरस्कार तुमच्या मनात भरला आणि तिने तुम्हाला पापात टाकलं. कारण त्यांचे वाद कशावरून आहेत, कशासाठी आहेत, हे तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही स्वतः जाऊन पाहिलेलं नाही आहे. फक्त ऐकण्यावरनं कितीतरी लोक पापात पडतात आणि त्याचा त्रास खूप होतो. आणि मी स्वतः पाहिलेले की त्या लोकांना विनाकारण जे मध्यस्थी करतात, की इथं भांडण दोन जणांचं, पण हे मध्यस्थी करून असे डोकवाडोकी करून जे विनाकारणचाच एखाद्याबद्दल तिरस्कार निर्माण करून त्या व्यक्तीवर काही ना काही कायम आपलं बोलत राहणार, त्रास देत राहणार. मग हे काय करतात, ग्रुप तयार करतात आणि त्या व्यक्तीला मानसिक त्रास द्यायला सुरुवात करतात. मग आता तुम्ही म्हणाल तंत्रक्रिया, तर आता ही तंत्रक्रिया नाही तर हा मानसिक त्रास आहे. मग तुम्ही काय करता, जर तुमच्यामध्ये कोणाकडं असं होत असेल तर हे ऐका.
मग तुम्हाला काय वाटतं, मला कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. मग ते केलेलं नसतं. तर ते तुमच्या नजरेला ज्यावेळेस तुम्ही बघता की तुमचा संपर्क तुटला, कोणी तुमच्याशी नीट बोलत नाही आणि हे चर्चा करतात आणि ह्यांचं छान जमतं आणि आपण काहीच केलं नाही, पण आपल्याला हे लोक असं असं करतात. विचार करून करून माणूस झुरतो. आणि मग आता झुरणं म्हणजे त्याच्यामध्ये कुठं लक्ष लागत नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष लागत नाही, आपल्याला काय करावं ते सुचत नाही. मग इथं तुम्ही चुकता. कसं चुकता, तर तुम्ही हा विचार नाही करायचा आहे. कारण तुम्ही कोणाला वाईट सांगायला गेले का, तुम्ही कोणाबद्दल भरवलं आहे का, किंवा तुम्ही दुसऱ्याचं काय डोकवाडोकी केली नसेल ना, तर तुम्ही घाबरायची गरज नाही. कारण तुम्हाला काही दोष नाही. तुमच्या जीवनात जर काही वाईट होत असेल, चांगलं होत असेल, ते देव बघून घेतील. तर हे दुसऱ्याचं डोकवणं आणि हे दुसरे डोकवतात म्हणून त्रास करून घेणं हे खूप चुकीचं आहे. तर मग अध्यात्मामध्ये आपण आध्यात्मिक का राहायचं, त्याची कारणच हे आहेत की आपल्यावर कुणीही जळत असेल किंवा जळतात का, तर त्यांच्यापेक्षा आपलं चांगलं असतं म्हणून जळत असतात. हे एक तुम्हाला सांगून ठेवते. आणि ज्यांच्यावर जळणारे लोक आहेत ते खूप सुखी आहेत, कारण त्यांचंच चांगलं होणार आहे हे लक्षात ठेवा. तर तुम्ही काय करायचं आहे की जर असं कुठं होत असेल ना, तर तुम्ही खूप बायका टेन्शन घेऊन घेऊन चोरतात. अहो मला असं, ही लोक अशी वागतात, मला मध्येच घेत नाही, माझ्याशी नीट बोलत नाही. काय गरज आहे त्यांच्याशी बोलण्याची तुम्हाला? जे तुमच्याशी बोलत नाही ना, त्यांना तुम्हीही बोलायची गरज नाही आहे आणि विचारायची गरज नाही. तुम्हाला देवाने मनुष्य जन्म दिला आहे, त्या देवाची भक्ती करा. ह्या लोकांकडे बघू नका. आणि ही लोक तुमचं काही जीवन सुधारणार नाहीत आणि हे लोक तुमच्या जीवनात बदल करणार नाही. हे विनाकारणचं देवाने ही तुम्हाला बुद्धी दिली की तुम्ही ह्यांच्याकडं न डोकवता माझ्याकडं बघ. आणि आई भवानीने, जगदंबेने, आई काळूआईने, येडामाईने तुम्हाला ही शिकवण दिली आहे की तुम्हाला माणसातनं का तोडलं आहे माहिती आहे का? कारण तुम्ही भक्ती मार्गाला लागावं आणि देवाची भक्ती करा. देव तुमचे दिवस बदलणार आहेत. आणि सारखं इथं बस तिथं बस, ह्याच्या डोकं त्याच्या डोकं, किंवा ते आपल्याशी चांगलं बोलले की आपण चांगले, असं नाही आहे. कोणी कोणाला चांगलं म्हणत नाही. सगळे तुम्हाला तोंडावर गोड बोलतात, मागं नावं ठेवतात, हे लक्षात ठेवा. पण ह्या सगळ्याचा हिशोब करणारा वर बसलेले आहेत. तर मग तुम्ही त्यांचा विचार करा आणि त्यांच्यावर लक्ष द्या आणि त्यांची भक्ती करा. ती कधीच वायाला जाणार नाही. तुम्ही कोणासाठी कितीही वेळ द्या, कितीही वेळ बसा किंवा कितीही चांगलं वागा, ते तुमची जाणीव नाही ठेवत. कशी नाही ठेवत? जर असे व्यक्ती बदलत असा, ह्याचा अर्थ असा नाही की कोणाशी चांगलं वागू नका, वागा. पण आपल्याशी जर कोणी खोटेपणाने वागत असेल, त्या व्यक्तीला जवळ पण उभं करू नका, हे लक्षात ठेवा. जे नेहमी कोणाच्यात बदल झालेला नाही, जे तुमच्याशी व्यवस्थित वागतात, ज्याचा तुमच्यावर विश्वास आहे, किंवा कुणी काही सांगितलं तर त्या व्यक्तीला फरक पडत नाही, अशा व्यक्तीसाठी तुम्ही एकदम चांगले राहा. पण जे दुसऱ्याचं ऐकून बिघडतात ना, अशा व्यक्तीला अगदी दारात पण उभं करू नका परत. ही गोष्ट खरंच आहे आणि खरंच ऐकून घ्या. आणि खरंच सांगते मी की भक्ती करा, कारण देवाची भक्ती केल्याचं जे फळ मिळणार आहे ते ह्या लोकांकडे लक्ष दिल्यामुळं तुम्हाला मिळणार नाही. आणि राहिला, हे झालं जळाऊ वृत्ती. त्यानंतर राहिला करणी करणाऱ्यांसाठी. तर मग करणी झाल्यावर काय होतं ते सांगणार आहे मी आता पुढच्या भागात सांगते ते. पण आत्ता हा आज व्हिडिओ एवढाच बनवणार आहे. तर मग ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. आणि हे जीवनातलं सत्य आहे, हे जेवढ्या लवकर मान्य कराल तेव्हा सुखी राहाल. मी खूप लोकांना आधीच सांगितलेलं असतं की नाही का, येतात माझ्याकडं की असं झालं तसं झालं, तुम्ही असं असं करा, असं राहा, तसं नाही, ती व्यक्ती खूप चांगली आहे, नाही असं काय नाही, सगळे माझ्याशीच. आणि काही दिवसांनी तेच सांगायला येतात, तुम्ही म्हणले तेच बरोबर आहे. म्हणून आज मी हे व्हिडिओ टाकते आहे
की तुम्हाला वाटतं सगळं छान दिसतं, पण ते काही काही लोकांना काय होतं, समोर यायला वेळ लागतो. मग सांगणारं त्यांना वाईट वाटतं. पण सावध राहणं हे तुमचं काम आहे. आणि खरंच सावध राहा. आणि ह्या गोष्टींचा प्रभाव कुठं होत नाही माहिती आहे का? जेव्हा तुम्ही भक्ती मार्गात असता ना, काहीतरी आपल्याच भक्तीत मग्न राहा, आपल्या कुलदेवतेच्या सेवेत मग्न राहा. त्याच्याने ना तुम्हाला ह्या गोष्टींचा काहीच परिणाम होत नाही. आणि तुम्ही माणसांमध्ये जेवढं डोकवाल ना, तेवढे तुम्ही त्रासात जाल आणि मनस्ताप आणि टेन्शन ह्याच्यामध्ये जाल. त्याच्यामुळं कोणाच्यामध्ये न पडणे, फक्त आपलं बघणे, जे आपल्याशी चांगलं वागतंय त्याच्याशी चांगलं वागा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ लवकरच टाकेल, तर उद्याच व्हिडिओमध्ये टाकेल, तर ते नक्की ऐका. आणि हे सांगते सावध राहण्यासाठी सांगते. आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत म्हणून हे सांगत असते. आणि ह्याच्यानंतर हे ज्या वेळेला तुम्ही सगळं ऐकाल त्यावेळेस तुमचा त्रास आहे ना, त्रास हा राहणारच नाही आहे. हे तुम्ही सगळं ऐकत राहा आणि मी सांगते त्या पद्धतीने वागत राहा. बघा, तुम्हाला त्रास राहिला तर मला सांगा. आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत, खरंच सांगते. मी आई भवानीची भक्त आहे, माझ्या जगदंबेची आई पार्वतीची भक्त आहे, शिवबाबा माझे पिता. आणि असे गुरु भेटलेत मला की माझे गुरु म्हणजे माझे गुरु परमेश्वर रूपी गुरु आहेत. आज हे ज्ञान आहे ना, हे माझ्या गुरूंनी मला दिलेलं आहे. त्यामुळे माझ्या गुरूंना माझा कोटी 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 प्रणाम. आज गुरुवार पण आहे, तर हे सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा. आणि असं जगा, महत्त्वाचं काहीतरी बघत जा की त्यांनी तुमच्या जीवनात उपयोग होणार आहे. बाकीचं काही इकडे तिकडे थोडा वेळ घाला, पण हे महत्त्वाचं थोडं तरी दररोज ऐका. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि खूप सुखी तुमचं जीवन करा, एवढंच मला सांगायचं आहे. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव दे, पद्मावती माता की जय. मांडवच्या कळायचं चांगले. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर